हाय, हॅलो आणि नमस्कार. आजचा एक हा नवीन व्हिडिओ. आज ना श्लोकसाठी आम्हाला कन्नडाचा प्रोजेक्ट बनवायचा होता आणि प्रोजेक्टमध्ये ना श्लोकसाठी आलेलं होतं तिसरा चॅप्टर आणि त्या चॅप्टरमध्ये ना लेटर्स होते ते प, य, व असे लेटर्स होते. म्हणजे इथे ना आत्ता श्लोक आहे सेकंड स्टँडर्डला म्हणजे दुसरीला आहे तो. तर इथं ना त्यांना कन्नडामध्ये आता आपल्याला कसं हे असतात ना म्हणजे फॅमिलीज क ख ग ग न च छ ज ज न ट ठ ड द न असं. तर ना इथे पण फॅमिलीजमध्ये ना त्यांनी रॅन्डमली कुठलेही लेटर्स घेतात चॅप्टरमध्ये. आता तो दुसरीला आहे तर त्याला थर्ड चॅप्टरमध्ये प, व, हे श, च, ट असे 5 रॅन्डमली कुठलेही लेटर्स असतात आणि मग त्या लेटर्सवरती त्याला प्रोजेक्ट बनवायचा होता. म्हणजे कसं होतं ना मुलांना ते लक्षात राहतात. हे बघा हे कसे लिहितात प आणि हे प आहे, हे व आहे, हे य आहे. मला तर म्हणजे काहीच कळत नाही त्याच्यातलं, पण तरी मुलं करतात. तर त्यांना कळते. आता सौम्या आता 5वीला आहे तर तिला थोडंफार कळते म्हणजे वाचते लिहिते वगैरे ती. तसं तिला हिंदी पण आहे, मराठी पण येतं. ती मराठी पण खूप छान लिहिते, मराठी पण खूप छान बोलते पण. मग त्यांनी प्रोजेक्ट वगैरे केलेले होते म्हणून मी त्यांना म्हटले की दाखवा मला पण काय काय कसं कसं केलं आहे बघूयात. कारण मुलांनी कितीही केलेलं असलं तरी एकदा ते बघून व्यवस्थित झालं आहे का नाही झालं आहे त्यांना ते समजून पण सांगितलं पाहिजे की त्यांनी ते काय लिहिलं आहे, त्यांना ते सगळं कळालं आहे का नाही कळालं आहे. कारण मॅम त्याच्यावरती परत ओरल वगैरे पण घेतात. मग त्याच्यासाठी मग ते काय लेटर्स लिहिले तो मला श्लोक वाचून सांगत होता की काय काय लिहिलं आहे, ते लेटर्सचे अर्थ काय आहेत, तर मग ते कसं लिहितात वगैरे असं सगळं. कानामात्राचे वर्ड्स काही नव्हते, फक्त साधे सिम्पल जे लेटर्स असतात ना आपले म्हणजे वरण, भरत अशा पद्धतीचे, तर तसे ते होते. हे बघा हे फायनल अशा प्रकारे तयार झालेला होता प्रोजेक्ट त्याचा. म्हणजे एक फुलाचं फूल काढलेलं होतं आणि त्याच्या सगळीकडून ना अशी त्याची त्या लेटरवरून हे होतं ट लेटर, त्या लेटरवरून ना असं हे लिहिलेलं होतं, सगळ्याचे वर्ड्स वगैरे लिहिलेले होते. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला खूप जास्त सपोर्ट करा. थँक्यू.